नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण लगेच या व्हिडिओमध्ये बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटरचा फॉर्म एक्झॅक्टली करेक्ट वेमध्ये कसा भरायचा तो आपण इथे बघणार आहोत. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही चुकवायला नाही म्हणजे नाहीच च वरती मी फोकस देत आहे, नाहीच पाहिजे. नाहीतर तुम्ही स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास होऊन मग इंटरव्ह्यूमध्ये फक्त ह्या एका गोष्टीमुळे तुमचं रिजेक्शन होईल. म्हणून त्या गोष्टीवरती आता नीट लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रिजेक्शनच्या पलीकडे एक्झॅक्टली फॉर्म कसा भरायचा आहे ते स्टुडंट्सला माहिती नाही आहे. म्हणून मी तुम्हाला इथे शॉर्टमध्ये आता सांगते की बाबा आपण फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे. तर हे अप्लाय ऑनलाईन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आणि मग हा एक पेज तुमच्या समोर येईल. तुम्ही स्टुडंट्स काय करता, इथे सरळ रजिस्ट्रेशनवरती क्लिक करता आणि रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करता आणि मग जेव्हा इथे खाली आले तुम्ही की तेव्हा तुम्ही मला क्वेश्चन विचारता की मॅम इथे रेफरन्स आय डी काय टाकू. इथे पेमेंटसाठी काहीच ऑप्शन येत नाही आहे. ते पेमेंटसाठी ऑप्शन येणारच नाही कारण की तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी पेमेंट करायचं आहे आणि मग रेफरन्स आय डी तिथे टाकायचा आहे. शांतपणे हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या कसा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. इथे तुम्ही आले, इथे अप्लाय ऑनलाईनवरती तुम्ही क्लिक केलं. ठीक आहे. अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केलं की तुम्हाला ह्या लिंकवरती क्लिक करायचं. ठीक आहे. लक्ष द्या, अजून आपण फॉर्म भरत नाही आहे, आधी आपण पेमेंट करतोय. आता हे ओपन झालं की इथे तुम्हाला एक गोष्ट सर्च करायची आहे. हे मी नाही सांगते, बॉम्बे हायकोर्टने स्वतः दिलेलं आहे, पण तुम्हाला मी रेडीमेड गोष्ट सांगते. काय करायचं, रजिस्ट्रार हायकोर्ट, हे रजिस्ट्रार हायकोर्ट ऑफ बॉम्बे ॲट नागपूर हे करायचं. मग त्यांनी सरळ दिलेलं आहे पेमेंट डिटेल्स. इथे बघा, कोणत्या परीक्षेसाठी, ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटरसाठी तुम्ही फॉर्म भरत आहात. तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, वडिलांचं नाव टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, नीट जसं 10वीच्या मार्कशीटवरती आहे तसंच टाकायचं, काहीच चुकी करायची नाही. ठीक आहे. मग ॲड्रेस टाकायचा, तुमचा जो आत्ताचा ॲड्रेस आहे तो टाकायचा, पिनकोड टाकायचा. तुम्ही जर कुठे राहून दुसरीकडे स्टडी करत असाल, तुम्ही समजा आहात संभाजीनगरचे पण पुण्याला जाऊन स्टडी करत असाल तर पुण्याचा ॲड्रेस नाही, तुमचा मूळ ॲड्रेस जो तुमच्या आधार कार्डवरती आहे तो टाकायचा. तिथला पिनकोड टाकायचा, तुमचा स्वतःचा फोन नंबर टाकायचा, ईमेल ॲड्रेस टाकायचा, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं. अजून आपण फॉर्म भरत नाही आहोत, अजून आपण तर फक्त फीस पे करत आहोत. मग रजिस्ट्रेशन फी त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे, ती चेंज होत नाही, तितकी फीस तुम्हाला भरणंच आहे. आणि त्यानंतर इथे तुमचे पूर्ण डिटेल्स टाकायचे आहेत आणि आय हॅव ॲग्रीड करून याला क्लिक करून तुम्ही ही फीस भरायची आहे. हा जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे. नेक्स्ट करायचं सगळं भरल्यानंतर आणि मग बॉम्बे हायकोर्ट स्वतः तुम्हाला रेफरन्स आय डी देतो. तुम्हाला कोणता दुसरा करायचा नाही आहे. ही फीस पे केल्यानंतर एक रिसीट येते की तुम्ही ह्या पोस्टसाठी फीस भरलेली आहे आणि त्याच्यावरती जो रेफरन्स आय डी आहे तो तुम्हाला पुढे आता फॉर्म भरत असताना गरजेचा आहे. ते झालं की मग इथे रजिस्ट्रेशनवरती यायचं. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं, काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, नीट ऐकून घ्या. इथे हे ऑलरेडी सेट आहे, याला तुम्ही काहीच नाही करू शकत. फर्स्ट नेम तुमचं स्वतःचं टाकायचं, मग वडिलांचं नाव टाकायचं, मग लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं. पोस्टल ॲड्रेस तुमच्या मूळ पत्त्याचा टाकायचा, जिथे तुमचं राहतं घर आहे. मग तिथे डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस, कोणतं डिस्ट्रिक्ट आहे तुमचं याच्यापैकी जे काही असेल ते टाकायचं. समजा आता संभाजीनगरचे असाल तर ही गोष्ट क्लिक करायची तुम्ही. मग ईमेलमध्ये जायचं, तुमचा चालता जो ईमेल ॲड्रेसचा पासवर्ड माहिती आहे, जो ईमेल ॲड्रेस सुरू आहे तो ईमेल ॲड्रेस टाकायचा. का ह्या गोष्टी सांगते मी, कारण की कनेक्शन त्यांचं आणि तुमचं कॉन्टॅक्ट ज्या ज्या पॉईंट्सवरनं होऊ शकतं, ॲड्रेस, फोन नंबर, ईमेल, हे कधीच चुकीचं टाकायचं नाही. कोणतीच कनेक्शन आपली मिस व्हायला पाहिजे नाही. ठीक आहे. जे काही त्यांनी अपडेट टाकले ते आपल्यापर्यंत यायला पाहिजे. हा ईमेल ॲड्रेस टाकायचा, तुमचा फोन नंबर टाकायचा, मोबाईल नंबर. जर तुमच्याकडे लँडलाईन नसेल तर या गोष्टीला असं सोडून द्यायचं, इथे काहीच करायचं नाही. ते इम्पॉर्टंट पण नाही आहे. जिथे रेड स्टार मार्क आहे त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग तुमचं जेंडर जे आहे ते सिलेक्ट करायचं, मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करायचं. रिलिजन इथे सिलेक्ट करायचं, तुमचं हिंदू असाल,
हिंदू सिलेक्ट करायचं. मग यामध्ये जनरल आहात, SC ST काय आहात. समजा आपण जनरल आहोत आणि इथे काय टाकायचं आहे मॅम, तर इथे आता समजा ब्राह्मण आहात तर ब्राह्मण लिहायचं, मराठा आहे तर मराठा लिहायचं, या सगळ्या गोष्टी इथे लिहायच्या. ठीक आहे. जर इथे तुम्ही काही शेड्यूल्ड ट्राईबमध्ये असाल तर इथे कोळी लिहायचं, गोंड लिहायचं, जी कोणती तुमची कास्ट असेल ती इथे नमूद करायची. मग तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे नीट बघून, कारण की बऱ्याचदा काय होतं 1990 समजा 3 असतं आणि स्टुडंट चुकून इथे सिलेक्ट करत असताना हे बघा हे किती शांतपणे सिलेक्ट करावं लागतं, 2 करून टाकतं सिलेक्ट. त्यामुळे प्लीज नीट बघून आरामात शांततेमध्ये हा फॉर्म फिल करा. आधारचा नंबर, सॉरी इथे मॅरिड आहात की अनमॅरिड आहात सोपं आहे ते टाकायचं. इथे आधारचा नंबर अचूकरित्या टाकायचा. मग आता खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. आता काय करायचं, तुमची डिग्री इथे इथे तुम्हाला वाटतं की मॅम इथे डिग्री टाकायची आहे, इथे डिग्री नाही, इथे सगळ्यात आधी SSC. ठीक आहे. सगळ्यात आधी 10वीचे मार्क्स तुम्हाला इथे टाकायचे आहे. स्ट्रीम कोणती होती तुमची, इथे ऑब्व्हियसली जशाला तसं SSC येणार आहे. मग नेम ऑफ डिग्री, इथे तुम्हाला नेम ऑफ डिग्री आत्ता टाकायची नाही आहे. जर तुम्ही इथे अदर काही केलेलं असेल अदर तेव्हा टाकायचं आहे. इथे हा जो रकाना आहे तो रिकामा सोडू शकता. मग तुम्ही CBSE मधनं असाल तर CBSE तिथे टाकू शकता फुल फॉर्म. महाराष्ट्र स्टेट बोर्डमधले असाल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचं आहे. इयर ऑफ पासिंग टाकायचं, समजा 2011 असेल एखाद्याचं 10वी तर 2011 टाकायचं. मग इथे मार्क्स ऑब्टेन्ड, आता नीट लक्ष द्या, टोटल मार्क्स समजा तुमचे 500 होते त्याच्यापैकी तुम्हाला 400 पडलेले आहेत ते नीट लिहायचं. ठीक आहे. मला पुढचं दाखवण्यासाठी इथे तुमच्यासाठी हे लिहावं लागणार आहे. युनिव्हर्सिटी बोर्ड कोणतं होतं माझं, समजा महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे. मला पुढची गोष्ट दाखवण्यासाठी हे भरावं लागेल. समजा तुम्हाला 400 मार्क्स मिळालेले आहेत तर तुम्ही इथे 400 लिहायचं. कितीपैकी मिळाले आहेत 500. ठीक आहे. आता 10वी झाल्यानंतर इथे ॲड करायचं. ठीक आहे. ॲड झाल्यानंतर इथे आता 10वी नंतर काय येतं 12वी, इथे HSC सिलेक्ट करायचं. ठीक आहे. इथे एकदा HSC सिलेक्ट झालं की इथे पुन्हा महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचं. समजा 13 नंतर 11 12 13मध्ये 12वी झाली. 12वीमध्ये पुन्हा समजा फॉर एक्झाम्पल 400 मार्क्स पडले, कितीपैकी 500 पैकी पडले आहेत. ओके. ठीक आहे. हे HSC. हां, HSC तुमचं कशात झालं, आपल्याला 12वीमध्ये ह्या स्ट्रीम्स असतात त्या स्ट्रीम्स इथे लिहायचं आहे. समजा माझं सायन्समध्ये झालं, इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड लिहून टाकायचं. ठीक आहे. मग पुन्हा ॲड करायचं. आता हे ॲड का नाही होते, कारण की मी इथे हे लिहिलेलं नाही आहे. स्टेट बोर्ड कुठे मिळेल तुमचं बोर्ड, तुमच्या याच्यावरती मिळेल मार्कशीटवरती 10वी 12वीच्या. ते बोर्ड बरोबर जशाला तसं लिहायचं, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. मग ग्रॅज्युएशन लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ॲड करायचं पोस्ट ग्रॅज्युएशन लिहायचं. आता तुमची लँग्वेजमध्ये डिग्री झालेली आहे का, हा पण एक तुम्हाला इथे बॉक्स दिलेला आहे, तो पण फिल करायचा आहे की तुम्ही लँग्वेजमध्ये आयदर मराठी और इंग्लिशमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे का ते पण इथे लिहावं लागतं. मग हा मला कंटिन्यू एक फोन येत आहे, मी तुम्हाला क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे तरी बरेच विद्यार्थी मला विचारते की मॅम माझं BSc झालेलं आहे पण माझं MA इंग्लिश किंवा MA मराठी झालेलं आहे, मी फॉर्म भरू शकतो का. हो, तुम्ही भरू शकता. कसं, हे बघा इथे आता तुम्ही डिग्री सिलेक्ट करायची ग्रॅज्युएटची. कोणती डिग्री झाली आहे तुमची, BA झालं असेल इंग्लिशमध्ये तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही BA वरतीच हा फॉर्म भरू शकता. BA मराठीत झालं असेल तरी तुम्ही फक्त त्याच्यावरती MA नसलं तरी भरू शकता. पण तुमचं BAच्या ऐवजी अदर कोणतंही ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही एनी अदर इथे सिलेक्ट करायचं. मग ते कोणतं आहे, नेम ऑफ डिग्री इन लँग्वेज कोणतं आहे ते इथे लिहायचं. समजा BCom. ओके. मग युनिव्हर्सिटी कोणती आहे तर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी पूर्ण लिहायची, पण मी असंच इथे शॉर्टमध्ये लिहते, तुम्ही असं नाही लिहायचं. कधी झालं 14मध्ये झालं. किती मार्क्स मिळाले तर मला समजा 1100 पडले, कितीपैकी 1200 पैकी. ठीक आहे. 1200 पैकी. आता इथे पुन्हा ॲड करायचं.
ॲड केल्यानंतर आता इथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करावं लागेल आणि इथे लिहावं लागेल MA इंग्लिश, MA काहीतरी आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिल कराव्या लागतील. ठीक आहे. आता पुढे काय, हे खूप महत्त्वाचे होते, हे 2 बॉक्सेस भयंकर महत्त्वाचे होते. आता इथे पुढे, डज एनी कॅन्डिडेट वर्क इन एनी सेंट्रल गव्हर्नमेंट? येस असेल जर तुम्ही सेंट्रल किंवा स्टेटमध्ये ऑलरेडी वर्किंग असाल, येस नो करायचं. वेदर कॅन्डिडेट इज प्रोफिशियंट इन इंग्लिश, हिंदी, मराठी, कोकणी, याला येसच करायचं, नो करायचं नाही, कारण तुम्ही ऑब्व्हियसली प्रोफिशियंट असणारच आहात. डज कॅन्डिडेट हॅव एक्सपिरियन्स रिलेटेड टू ट्रान्सलेशन, इंटरप्रिटेशन? येस करायचं याला. ठीक आहे. तर जर का तुमच्याकडे असेल एक्सपिरियन्स तर येस करायचं, नसेल तर तुम्ही याला नो पण राहू देऊ शकता. स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ कम्प्युटर कोर्स, हे नीट टाकायचं, इथे येस टाकायचं. कोणता कोर्स, नेम ऑफ कोर्स, MSCIT आहे पण त्याच्यावरती लिहिलेलं असतं नेम, ते तुम्ही टाकायचं आहे. किती मंथचं होतं, किती मार्क्स मिळाले आहेत, आउट ऑफ किती मिळाले आहेत, ग्रेड काय पडलेली आहे, आणि प्लीज मी पाया पडते ही डेट नीट टाका. ठीक आहे. या डेटला जर आपण फॉल्स किंवा इनकरेक्ट टाकलं तर तुमचं रिजेक्शन होऊ शकतं, म्हणून प्लीज ही डेट नीट टाका. पुढे, वेदर कॅन्डिडेट हॅज एनरोल्ड हिज नेम इन एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, नसेल केलं तर काही प्रॉब्लेम नाही, नो करा. इज देअर एनी क्रिमिनल प्रोसिडिंग, ऑब्व्हियसली तुमच्यापैकी कोणावरती नसणार आहे, नो करा. असेल तर सॉरी लिहून टाका. डज एनी फॅमिली मेंबर ऑफ कॅन्डिडेट वर्किंग इन ज्युडिशियरी, कोणतं ज्युडिशियरी, फक्त बॉम्बे हायकोर्ट नाही, कोणतंही, मध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट असू द्या, सेशन कोर्ट असू द्या, कोणत्याही कोर्टमध्ये तुमचे फॅमिली मेंबर काम करतायत का? जर असेल तर येस करा, नो असेल तर नो राहू द्या. आणि मग कुठे काम करत आहेत ते लिहायचं तुम्ही इथे. ठीक आहे. जर का एकापेक्षा जास्त असतील, कोणाचे हजबंड असतील, कोणाची मदर असेल, कोणाची मदर इन लॉ असेल, तर ॲड करत अजून जितके आहेत ते लिहायचं. मग नेम अँड ॲड्रेस ऑफ 2 रिस्पेक्टेबल पर्सन्स, प्लीज नीट टाका. मी जे सांगते त्याच रिस्पेक्टेबल पर्सन्सचं इथे नाव टाका, कारण की इंटरव्ह्यूमध्ये जात असताना तुम्हाला बिलकुल कॉल करायची आणि चिंता करायची वेळ यायला नको, म्हणून ऐका. इथे नाव टाकायचं अशा रिस्पेक्टेबल पर्सन्सचं ज्यांच्याकडे त्यांचा सही शिक्का असेल. का सांगते मी, जरी नोटिफिकेशनमध्ये नाही आहे तरी तिथे गेल्यावरती ह्या गोष्टीची एक आपल्याला 100% शाश्वती होऊन जाते की बाबा हे रिस्पेक्टेबल पर्सन्स आहेत. तुमच्या MSCITच्या सरांचं किंवा मॅडमचं नाव नाही टाकायचं, क्लासच्या टीचर्सचं टाकायचं नाही, स्कूलच्या टीचर्सचं टाकायचं नाही. एकतर प्रिन्सिपल, नॉट हेडमास्टर, प्रिन्सिपलचं टाका, किंवा तुम्ही तहसीलदार किंवा DYSP, कलेक्टर, तुमच्या जिल्ह्यातले, तुमच्या गावामधले जे कोणी असतील त्यांचं टाकू शकता, किंवा एखाद्या डॉक्टरकडेच त्यांचा सही शिक्का असतो. या 3 पैकी कुणाचंही 2 लोकांचं तुम्ही इथे नाव टाकायचं. दोन्ही प्रिन्सिपल आहेत मॅडम, चालेल का? चालेल. दोन्ही डॉक्टर आहेत मॅडम, चालेल का? चालेल. ठीक आहे. त्या गोष्टीची काळजी करू नका, पण प्लीज मित्रांचं, मैत्रिणींचं, आपल्या ओळखीच्या आजूबाजूच्यांचे नावं टाकू नका. ठीक आहे. ही एक खूप महत्त्वाची सूचना मला तुम्हाला कन्वे करायची होती आणि म्हणून ही गोष्ट मी इथे घेऊन आलेले आहे. मग आता इथे विद्यार्थी इथे येऊन मला म्हणतात मॅम तिथे QR कोड नाही आहे, मॅम तिथे काही नाही आहे. बेटा तिथे नसणार आहे, कारण त्यांनी ऑलरेडी आधी फीस पे करायला लावली आहे. आणि मग इथे तुम्हाला तो जो रेफरन्स ID स्वतः बॉम्बे हायकोर्टनी तुम्हाला पावतीमध्ये दिलेला होता तो इथे टाकायचा आहे, रेफरन्स ID. आणि मग तुम्ही किती तारखेला फीस भरली होती ती इथे एक्झॅक्टली डेट, मंथ आणि इयर तर 25च असणार आहे. फक्त हा मंथ बघा, तुम्ही आत्ता नोव्हेंबरमध्ये भरत असाल तर नोव्हेंबर, पुढच्या महिन्यात भरत असाल तर डिसेंबर. ठीक आहे. मग आता इथे फोटो टाकायचा आहे तुमचा, सिग्नेचर टाकायची आहे तुमची, आणि हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. मग हा जो इथे बॉक्स दिलेला आहे त्याला चेक करायचं, आय ॲग्री करायचं, आणि मी बाकीच्या गोष्टी फिल नाही केलेल्या आहे म्हणून इथे फॉर्म सबमिट नाही होते. एवढं झालं की तुमचा फॉर्म इझिली सबमिट होऊन जातो. ठीक आहे. तरीही हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही डाऊट येत असेल तर प्लीज मला कॉल करा, संगम इथे कॉल करा. आपला नंबर मी ह्या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला देत आहे. जर तुम्हाला अभ्यास कसा करायचा ह्या परीक्षेचा, खूप वेगळा अभ्यास आहे, खूप जास्त मेहनतीची गरज आहे, पण क्वालिफिकेशनमुळे बरेच विद्यार्थी चाळणी होऊ शकते त्या विद्यार्थ्यांची. आपल्याकडे 8 पैकी 4 विद्यार्थी संगममधून मागच्या वर्षी पास झालेले आहे. आपला रेकॉर्ड आहे बॉम्बे हायकोर्ट JTI किंवा बॉम्बे हायकोर्ट क्लर्क्सचा.
तर तुम्ही प्लीज आमच्यापर्यंत रीच आउट व्हा. तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी निश्चित मदत मिळणार आहे. आपली बॅच पण लाईव्ह झालेली आहे. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही काय करायचं, लगेच हा फॉर्म भरल्या गुगलवरती यायचं आणि संगम स्पर्धा .com असं सर्च करायचं. ओके, असं सर्च केलं की ही आपली वेबसाईट उघडेल. इथे तुम्हाला सरळ या रिबिनमध्ये बाकी कोणत्याच नॅव्हिगेशनची गरज नाही आहे. इथे सरळ तुम्हाला ही गोष्ट दिसेल, बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची ज्युनियर ट्रान्सलेटरची आपली बॅच लाईव्ह झालेली आहे. आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवणार आहोत, फ्रॉम इंग्लिश ग्रामर टू लेटर रायटिंग टू एसे रायटिंग अँड इवन ट्रान्सलेशन इज गोइंग टू बी कवर्ड इन दिस बॅच. सो don't wait for any other opportunity to come. This is the best opportunity in which MA or BA students can get selected in a prestigious institute like Bombay High Court. So please come to us and create your journey and make your way to get succeed. Okay, so we'll meet in next lecture. Thank you so much.